हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहे सर्व ठीक ना? तर खूप थंडी असल्यामुळे सर्वांना थंडी थंडी मॉर्निंग. आणि आम्ही एवढ्या थंडीचं उठून काय करतोय, तर आम्ही आज जाणार आहोत शूटसाठी. तर न वेळ वाया घालता आम्ही शूटसाठी तयार होऊन निघालेलो आहेत आणि लेन्स वगैरे अप्लाय केलेले आहेत. खूप 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 भयंकर थंडी होती. लातूरमध्ये थोड्या दिवसापासून चांगली थंडी चालू झालेली आहे. तरी आम्ही त्याची न पर्वा करता आम्ही निघालेलो आहोत आमच्या स्टुडिओवरती, कारण आम्ही ज्या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होतो तो दिवस फायनली आलेला आहे. आणि तो दिवस म्हणजे कुठला, तर ब्रायडल शूट. खूप दिवसापासून असं चाललं होतं की आमचं करायचं पण काही कामानिमित्त ते पुढे चालत होतं. आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे. आज फोटोग्राफरला पण वेळ होता आणि आम्हाला पण होता. आणि आजचा एकच दिवस त्यांच्याकडे वेळ असल्यामुळे आम्ही आता हा दिवस ठरवला आणि आम्ही निघालेलो आहोत आमच्या पार्लरकडे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. हे पाहू शकता, फार कमी लोक आहेत रोडनी. खूप भयंकर थंडी असल्यामुळे आम्ही मस्त असं पॅक वगैरे होऊन गेलो होतो, कारण गाडीवरती तर भरपूर जास्त थंडी वाजते. तरी थंडी असल्यामुळे तुम्ही सुद्धा खूप व्यवस्थित हे करा, काळजी घ्या. ऑलमोस्ट आपण पार्लरच्या जवळपास आलेलो आहोत. खूप सुंदर असं एक मंगल कार्यालयाची बाहेरून किती सुंदर आहे. खूप छान असं बनवलेलं आहे, प्रशस्त आणि खूप मोठं असं मंगल कार्यालय आहे हे. तर चला मग आपण छान असं मंगल कार्यालय दाखवून तुम्हाला पुढे जाऊयात. फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या पार्लरकडे, म्हणजेच आमच्या मेकअप स्टुडिओकडे. आणि हे पाहू शकता तुम्ही आमचं मेकअप स्टुडिओ. आणि ह्या आहेत आमच्या शेजारच्या, यांच्यासोबत थोड्याशा गप्पा झाल्या आमच्या. मग थोडीशी थंडी वाजत असल्यामुळे ह्यांना थोडंसं शेकोटी सांगितलं, थोडेसे शेकोटी आणि आम्ही आमच्या कामासाठी परत स्टार्ट करतोय. तर आजचा लुक पाहण्यासाठी स्टुडंट पण आले होते आणि पाहत होते की म्हणजे आजचा फायनल लुक होता, त्यांच्यासाठी डेमो पण होता आणि एक फोटोशूटसाठी म्हणजे ड्रीम लुक पण म्हणू शकता तुम्ही थोडक्यात, तो पण होता. आणि न टाईम वाया घालवता आम्ही मेकअपला स्टार्ट केलेला आहे, कारण आम्हाला फोटोग्राफरनं सकाळी 9चा टायमिंग दिलेला आहे आणि त्या टायमिंगपर्यंत आम्हाला सर्व काही वेळेमध्ये करायचं होतं. कारण नंतर ते असं बोलले होते की लाईटीचा वगैरे काही प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे आम्ही खूप फास्ट असं मेकअपला स्टार्ट केलेला आहे. आणि सकाळचे मला वाटतं 7 वाजले होते आणि 7 वाजता आम्ही मेकअपला स्टार्ट केलं होतं. खूप अशा घाईमध्ये आम्ही मेकअप करत होतो. तरी पण पूर्ण अशी काळजी घेतली की आम्हाला जसा पाहिजे तसा लुक भेटावा. तुम्ही पुढे पाहू शकता. आणि ही आहे माझी पार्टनर, माझे बिझनेस पार्टनर म्हणू शकता किंवा मेकअप पार्टनर म्हणू शकता. आम्ही दोघी मिळून कुठेही म्हणजे काहीही करत असतो. आणि हे आहेत आमचे स्टुडंटनी मला एका हातावरती मेहंदी राहिली होती आणि ते स्टुडंटनी एका हातावरती मेहंदी काढली आणि पायावरती पण काढू घेतली. एवढी थंडी वाजत होती, थंडीने तर खूप जास्त थंडी वाजत होती. पण काय करणार, आता लुक बनवायचा तर थोडंफार तर सहन केलंच पाहिजे. मग चालू झालेला आहे माझा बोलतच अर्धा किंवा बेस संपलेला आहे आणि चालू झालेला आहे आय मेकअप. तर आम्ही दोघी पण आर्टिस्ट असल्यामुळे असं होतं की म्हणजे व्हॅनिटीज दोघीच्या सेपरेट आहेत, किंवा माझे ब्रश कुठले कशाला यूज करायचे, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रश यूज करत असतात.
त्याच्यामुळे मी तिला सांगत होते की माझे नको घेऊ ब्रश यूज करायला, तू तुझे वापर. पण तिनं न ऐकता माझेच ब्रश घेतलेले आहेत आणि असंच आमचं तिथंच आर्ग्यू संपलेला आहे आणि तिनं स्टार्ट केलेला आहे आय मेकअप. मग आय मेकअप खूप असं नॉर्मल, मला जास्त हेवी पण नाही पाहिजे होतं, पण छान पाहिजे होतं. त्याच्यामुळे तिनं नॉर्मलमध्येच खूप सुंदर असं आय मेकअप केलं होतं. तुम्हाला ते पुढे दिसेलच. आणि आम्हाला समजलं होतं की आमच्या फोटोग्राफरनं टायमिंग आमचा पुढे ढकलला होता, पण काहीच पर्याय नव्हता दुसरा. त्याच्यामुळे आम्ही तो बेस कंटिन्यू ठेवला, कारण माझे जे स्टुडंट होते काही परगावचे होते, त्यांना जायचं होतं. त्याच्यामुळे तो त्यांना लूक दाखवायचाच होता. आणि त्यांनी तब्बल संध्याकाळी म्हणजे दुपारच्या 4 वाजताचा टायमिंग दिला आम्हाला. मग आम्ही आता काही ऑप्शन नाही असं समजून आम्ही आमचं हेअरडू वगैरे हेअर ॲक्सेसरीज हे लावून घेतले आहे. आम्ही स्वतः ॲक्सेसरीज बनवलेल्या आहेत हाताने, आणि त्याच आम्ही, कारण आम्हाला असं वेगळं काहीतरी करायचं होतं, मग तेच आम्ही लावून वगैरे घेतलेलं आहे. मग थोडीशी ज्वेलरी वगैरे, काही स्टुडंटचे क्वेश्चन पण होते, त्याचे आन्सर दिले. थोडंसं कन्फ्यूज होते त्याच्यामध्ये, थोडं फार त्यांना सांगितलं आणि नंतर त्यांनी पण हेल्प करू लागल्या. कधी पण ॲक्सेसरीज वगैरे लावून घेतली आणि त्याच्यानंतर ज्वेलरी वगैरे घालून घेतली आणि मग हा आमचा पूर्ण लुक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, कमेंट्स करा. आणि हा आहे आमचा फायनल लुक. तुम्ही पाहू शकता, बघा कसा झालेला आहे. पण काय करणार आता, खूप वेळ मला ह्याच्यामध्येच बसावं लागेल. मग त्याच्यानंतर आम्ही थोडेसे आता झालेलंच आहे, तर थोडंसं रीलसाठी पण शॉर्ट घेतलेलं आहे आणि आम्ही गेलेलो आहोत शूटच्या ठिकाणी. आणि माझं थोडाफार मूड ऑफ झाला होता, पण काय करणार, आता शूट होता त्याच्यामुळे हसत होते. आणि मी तर फोटोग्राफरला सांगत होते की आता माझा बेस थोडासा हे होतोय, कारण सकाळी 9 वाजता आपण बेस केला होता, तरी पण त्याला काही झालं नव्हतं. पण मला असं वाटत होतं की आता फोटो वगैरे व्यवस्थित येणार नाही, कारण भरपूर वेळ झाला होता त्याला ठेवून. आणि जसं आपला केल्याच्या नंतर थोड्या वेळापूर्वी असा ग्लॉसी लुक येतो किंवा जसं शाईन करतो तसं आहे की नाही, तसं मला ते वाटत होतं. पण खूप सुंदर असा लुक राहिला होता. मग त्यांनी न वेळ झाला होता, शूटला चालू केलं. थोडे काही शॉर्ट्स घेतले रील्ससाठी. मग नंतर काही फोटो वगैरे झाले आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत घागरा वेअर केल्यामुळे मी खूप थकली होती आणि आम्ही डायरेक्ट स्टुडिओवरती गेलो. आणि स्टुडिओवरती गेल्या मी आधी घागरा वगैरे काढून टाकलेला आहे. आणि मी पाहू शकता, माझा फक्त मेकअप रिमूव्ह करायचा आहे आणि मी तो थोड्या वेळाने करेल. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.